श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप छान अशी रेमेडी असं नाही म्हणता येणार, पण आपण संध्याकाळी जेव्हा दिवा लावतो तेव्हा काय काय करावे आणि खास असे 2 दिवस आहेत, त्या दिवशी तुम्हाला सांगते ती धुनी द्यायची आहे। याने तुम्हाला 10 दिशांवरून लक्ष्मी येईल, त्याचप्रमाणे अष्टलक्ष्मी प्राप्ती सुद्धा तुम्हाला होईल आणि माता लक्ष्मी भगवान विष्णूंची कृपा इतकी तुमच्यावर होईल, इतका गुप्त आणि दुर्मिळ आहे हा उपाय की तुम्हाला बघता बघता म्हणजे कष्ट तर करायचेत। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगते बरं का, की कष्टाला पर्याय नाही किंवा कष्टाशिवाय तुम्हाला कुणी झोपेतून उठले आणि कुणी आणून दिले असं कधीही शक्य नाही। त्यामुळे जो कष्ट करतो त्याला प्रत्येक उपाय किंवा मी जे सांगते ते ब्रेसलेट वस्तू ज्या काही असतील त्याचा उपयोग झाल्याशिवाय राहत नाही। मात्र कष्ट करण्याची तयारी पाहिजेच पाहिजे। तर बघूया संध्याकाळी दिवा नेमकी किती वाजता लावावा, खरं टायमिंग काय का रात्री 8-9 कधीही दिवा लावावा? नाही, तसं नाहीये। बरोबर संध्याकाळी 5 ते 7 या वेळेच्या आतच दिवा लावून झाला पाहिजे। सगळ्यात उत्तम वेळ आहे 5:45 ते 5:45, त्याच्या आधी नाही त्याच्या नंतरही नाही। माहितीये की बऱ्याच माझ्या महिला ताई दादा वर्ग कामावरूनच उशिरा येतो, त्यांच्यासाठी ठीक आहे, तुम्ही जिथं असाल तिथं माता लक्ष्मीला स्मरण करा, मात्र या वेळेतच करा आणि मग घरी आल्यावर तुम्ही दिवा लावा। पूर्वीची लोक बघा घरामधले लाईट लागले, बल्ब लागले किंवा कंदील असायचे त्या काळामध्ये, ते लागले तरी नमस्कार करायचे। अजूनही जुन्या लोकांना सवय आहे की लाईट लागली की पटकन नमस्कार करायचा, लाईट आली की सत्य आहे म्हणायचं। ह्याच्या मागं त्यांचे काहीतरी असेल, म्हणजे पूर्वजांना भरपूर आपल्यापेक्षाही समजायचं। ते सुशिक्षित फार नसले काही लोक, तरी त्यांना या गोष्टीतलं ज्ञान भरपूर असायचं। त्यामुळे लाईट आल्यावर सत्य आहे म्हणणं, शिंक आल्यावर सत्य आहे म्हणणं किंवा लाईट आल्यावर नमस्कार करणं, ही लोक जुनी परंपरा आपल्याकडे होती, म्हणजे खूप होती। पूर्वीच्या काळामध्ये अख्खं कुटुंब शुभंकरोती म्हणायला बसत असे की एकदा आईने दिवा लावायला घेतला की आईच्या शेजारी तोंड हातपाय धुवून आम्ही स्वतः सगळ्या जणी बसायचो की आईने तोंड हातपाय धुवून दिवा लावायला घेतलाय म्हटल्यावर आता शुभंकरोतीची वेळ झाली। पण आत्ताच्या मोबाईलच्या दुनियेनं हे सगळं काही बिघडवून टाकलंय आणि त्यामुळेच नेमकं आत्ताचं जग आणि पूर्वीचं जग यामध्ये जमीन आसमानाचा फरक झाला आहे। आत्ताच्या मुलांना कुठल्याही असू देत, म्हणजे छोट्या मोठ्या फोनमधून, टीव्ही मधून किंवा त्यांच्या अभ्यासामधून एवढा वेळच नसतो की आपण त्यांना सांगतो अगं शुभंकरोती म्हण, अगं जप कर, अरे देवाचं करा किंवा काय 7:30 असेल तर मुलांना आपण सांगतो हनुमान मंदिरात जाऊन या। पण मुलं काही आत्ताची सध्याची कुठलीच मुलं फारशी ऐकत नाहीत। 100त 10 मुलं तुम्हाला अशी आढळतील जी आध्यात्मिक आहेत, पण तरीही त्यांच्यात अध्यात्म आणण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे। आठवड्यातून 1 दिवस तुमच्या मुलांना, मुलगी असेल त्यांना पूजा करायला लावा। देवाशी कनेक्शन हे खूप महत्त्वाचं आहे। तिथल्यासारखी मनशांती कुठंच मिळत नाही। जेव्हाही आपल्याला अपसेट वाटतं तेव्हा देवाच्या सानिध्यात, निसर्गाच्या सानिध्यात, पाण्याच्या कडेला बसल्यावर फार शांत वाटतं, आपलं मन शांत होतं। त्यालाही काही कारणं आहेत। उजेडात बघा पॉझिटिव्ह वाटतं, जितका अंधार, जितका डार्कनेस तितकं आपल्याला निगेटिव्ह वाटतं। संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत तुम्हाला दिवा लावायचा आहे। दिवा लावताना घरातले टीव्ही, मोबाईल सगळं काही बंद करायचं आहे आणि तेवढ्या वेळामध्ये फक्त आणि फक्त देवाचं नामस्मरण करायचं आहे। दारं खिडक्या संपूर्ण उघडं ठेवायचं आहे, मात्र स्वतःची सुरक्षा बघून। असं नाही की तुम्ही दार उघडं ठेवले आणि कुणी घरात शिरले, नाही तर ते माझ्यावर येईल की दार खिडक्या सुरक्षा बघून आपली, म्हणजे जे काय असतील सेफ्टी डोअर वगैरे ते लावून खिडक्या वगैरे तुम्ही उघड्या ठेवा, कारण ती माता लक्ष्मी येण्याची वेळ असते। दिवसातून 4 वेळा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येऊन निघूनही जाते, हे आपल्याला माहिती नसतं। पण ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा होते त्या घरातून मात्र माता लक्ष्मी कधीही जात नाही। म्हणून तुम्हाला मी नेहमी सांगते भगवान विष्णूंची सेवा करा। भगवान विष्णूंची सेवा कशी करायची तर विष्णू माता म्हणजे विष्णू महाराज बसलेले आहेत आणि लक्ष्मी माता त्यांचे पाय दाबत आहे अशी मूर्ती देवघरामध्ये ठेवा। ती आपल्याकडे मिळते, मी तुम्हाला खाली नंबर देते, त्याच्यावर तुम्ही मागवा। दक्षिणावर्ती शंख
हा सुद्धा माता लक्ष्मीला प्रिय आहे, तो पण ठेवा. शाळीग्राम हा सुद्धा तुमच्या तुळशीमध्ये असलाच पाहिजे. भगवान विष्णूंचा वास तुमच्या घरामध्ये राहणार. आता दिवा लावताना तुपाचा दिवा अवश्य लावा. गाईच्या तुपाचं येते तरी वातीचा डबा दे. गाईच्या तुपाचं आता ते लक्षात आलं म्हणून तिला दाखव म्हटलं की गाईच्या तुपाची वात संध्याकाळी आणि सकाळी घरात लागलीच पाहिजे. नाही तुम्हाला दोनदा जमत, संध्याकाळी एकदा. आपले हे श्री स्वामी समर्थ नाव ठेवलेलं आहे आपण ह्याचं, श्री स्वामी समर्थ गाईच्या तुपाच्या वाती. खूप लोकांची मागणी आहे, 50 वाती यामध्ये आहेत. परिस्थिती नसेल तुमची, 1 वात रोज संध्याकाळी लावा. घरातलं वातावरण बघा, थोडा त्यात 1 दिवस कापूर घाला, 1 दिवस 2 वेलदोडे घाला, 1 दिवस 2 लवंगा घाला, घरात कधीतरी गुलाबाचं इसेन्स घाला आणि घरातलं वातावरण कसं होतं मला सांगा. याच्या बरोबर ओला गंध, कापूर, उदबत्ती सगळं काही आपल्याकडे मिळतं. हिना अत्तर, हिना स्प्रे. ज्या घरामध्ये आता हा स्प्रे सगळीकडे फिरवला हिनाचा तर तुमच्या घरातलं वातावरण पॉझिटिव्ह झाल्याशिवाय राहणार नाही. मग अशा पद्धतीनं तुम्हाला हे मी जे सांगितलं आता की दिवा नुसता लावू नका, दिव्यात काही ना काही घाला. रोज जमलं तर मुख्य दरवाजापाशी 1, तुळशीच्या इथे 1 आणि देवापाशी 1 तुपाचा दिवा अवश्य लावा. 3 होतात म्हणून समय, असे 4 दिवे तुम्हाला रोज लावायचे आहेत. त्याचप्रमाणे शनिवार आणि मंगळवार, प्रत्येक शनिवार आणि मंगळवार आता मी जे साहित्य सांगते ते तुम्ही आधी जमा करा आणि त्याची धुनी तुम्हाला द्यायची आहे. काय काय आहे ते साहित्य? सफेद गुगुळ कुठे मिळेल? देवी देवतांचं जिथं आपण धूप दीप घेतो तिथे मिळेल. Amazonला सर्च करा, मिळून जाईल. सफेद गुगुळ माता लक्ष्मीला प्रचंड प्रिय आहे. म्हणजे राजेश्वरीची कृपा, त्याचप्रमाणे भवानी मातेची कृपा, कमलादेवीची कृपा, सगळ्यांची, लक्ष्मी विष्णूची कृपा, अष्टदेवते देवी देवतांची कृपा तुमच्यावर राहील. सफेद गुगुळ, लोबान, वेलची, म्हणजे सफेद गुगुळ एवढा घ्या, लोबान पण एवढा घ्या, वेलची 1 10-12 घ्या, लवंगा 1 10-12 घ्या, गुळाचा 1 खडा घ्या, सुक्या खोबऱ्याची अर्धी वाटी घ्या आणि गाईचे तूप घ्या. आता हे सगळं वरचं आहे, याचं मिक्सरला बारीक चूर्ण तयार करा, म्हणजे पावडर तयार करा. त्यामध्ये थोडंसं गाईचं 1-2 चमचे तूप घाला आणि हे सगळं बारीक करून एका डब्यात भरून ठेवा. प्रत्येक शनिवारी आणि मंगळवारी गोधुनी बेला वेळामध्ये, गोधुनी बेला वेळ म्हणजे काय, 5 ते 7 या वेळामध्ये तुम्हाला ही धुनी तुम्हाला द्यायची आहे. 1 पंटी घ्या, त्यासाठी 1 ताटली किंवा मग धुनीचं जे भांडं असतं ते घ्यायचं आणि त्यामध्ये 1 कापूर घालून हे सगळं प्रज्वलित करायचं. संपूर्ण घरात याची धुनी द्यायची. तुम्ही बघाल कमालीचे रिझल्ट तुम्हाला येतील. फक्त या धुनीमुळे नाही तर ह्याच्यासोबत कष्टही करा. ही धुनी 10 दिशांनी तुम्हाला भरभरून पैसा देण्याचं काम करते आणि भरपूर यश, सन्मान, मान, म्हणजे तुमच्या मुलांबाबतीच्या काही इच्छा असतील, तुमच्या स्वतः बाबतीच्या असतील, तुमचा व्यवसाय चालावा असं वाटत असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी मी सुद्धा आता 52 सुगंधी दूध आणि धूप यांची 1 पावडर आता तयार केलेली आहे तुम्हाला देण्यासाठी. तीही तुम्हाला हवी असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर लगेचच मेसेज करा, तुम्हाला ती 52 वनस्पतींची धुनी मिळेल. ती सुद्धा रोज चिमूटभर फक्त कापुराबरोबर घरामध्ये जाळा. काय रिझल्ट येतात त्यानंतर तुम्ही मला सांगा की असे असे रिझल्ट आले. घरात वातावरण मंगलमय होईल आणि सगळ्यात जास्त हल्ली महत्त्वाचं आहे घरातलं वातावरण मंगलमय होणं आणि मानसिक शांतता, जी कुठेही पैसे देऊन सुद्धा विकत मिळत नाही. कारण आपली मानसिक शांतता भंग करणारी 100 जण असतात, पण मानसिक शांती आपल्याला मिळवून देणारे फक्त देवी देवताच असतात. म्हणजे महाराज, आपली माता लक्ष्मी, हे म्हणजे माझा तर या दोघांवर प्रचंड विश्वास आहे. गणपती बाप्पा, सगळ्याच देवी देवता म्हणजे आपल्याला मनशांती मिळवून देण्याचं काम करतात. फक्त देवी देवता असे आहेत, देव असे आहेत की आपल्याला कधी दुखावत नाहीत. आपली 100 पापे सुद्धा पोटात घेतात. इतकं देवी महाराजांचं म्हणा, माता लक्ष्मीचं म्हणा, मन मोठं असतं. माणसासारखं म्हणजे कुश्चित वृत्तीचं मन देवांचं नसतं की चला ह्यानं हे पाप केलंय, ह्याला या घड्यावर ठेवूया, असं देवांचं आहे का बघा. देवांना सगळी लेकरं सारखी आहेत. हा गुंड आहे किंवा हा असा आहे किंवा तो तसा आहे असा देव कधीही भेदभाव करत नाही. तर देव आपल्या सगळ्या भक्तांना समान मानतो आणि सगळ्या भक्तांवर समान प्रेम करतो. देवाच्या दारात असं काही नाहीये, पण माणसाच्या दारात मात्र विनाकारण शिक्षा देणारे अनेक राक्षस आजही आहेत.
तर असू दे, आपल्याला या विषयाला हात घालायचा नाहीये. तुम्हाला धुनी कोणती द्यायची हे समजलं का नक्की सांगा. सगळं साहित्य मी तुम्हाला सांगितलंय. व्हिडिओ पॉज करून पुन्हा ऐका. ज्यांना हे सगळं करणं जमत नाही त्यांनी आपल्याकडून त्या अजून ह्याच्यामध्ये मी मिक्स करून ती धुनी बनवलेली आहे, ती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही तीही घेऊ शकता. आणि हेही सामान अगदी सोपं आहे मिळवणं, काही अवघड नाहीये. आता ह्याच्यामध्ये आपण गूळ घालतोय, तूप घालतोय, म्हणून थोडं मुंग्यांपासून थोडंसं संरक्षण पडेल असं ठेवा, बाकी काही नाही. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.